मला असं खूप वाटतं की म्हणजे जेव्हा मी वरून बघतो ना बाईक, तर मला कसं तरी वाटतं की बाईक आपली उभी आहे, बाईक आपली उभी आहे. आणि मला वाटतं म्हणजे खरोखर जो राईड करायला म्हणजे करणार असतो ना, त्याला वाटतंच असतं की बाबा म्हणजे एक संडे भेटतो, एका संडेला कुठेतरी गेलं पाहिजे. आणि आता सध्या पाऊस परत चालू झाला आहे, वातावरण छान आहे, बाहेर मस्तपैकी हिरवंगार वातावरण झालं आहे. त्यामुळे आता कुठे जायचा हा प्रश्न येतो, कारण काही स्पॉट असे आहेत ना, कुठलं पण तुम्ही लोकेशन घ्या, प्रत्येक लोकेशनला म्हणजे खतरनाक गर्दी असते आणि जबरदस्त क्राऊड असतं. त्यामुळे मी असं लोकेशन बघतो आहे ना, की जेणेकरून ते तुम्हाला आवडलं पाहिजे आणि मला पण बाईक चालवायला भारी वाटलं पाहिजे. मग खूप दिवसानंतर कॅमेरासमोर, कारण ती आता सवय झालेली आहे की 4 दिवस झाले ना, की कधी एकदा कॅमेरा घेतो आणि मी तुमच्यासोबत बोलते असं होतं. पण आता थोडी लाईफ माझी थोडी बिझी झाली आहे, कारण म्हणजे लाईफमध्ये चढ उतार हे येतात. तसेच माझी आता थोडीशी लाईफ बिझी झालेली आहे फॅमिलीसोबत. बाकी असा काय मोठा प्रॉब्लेम नव्हता आणि मला खूप बरं वाटलं की मला वाटतं मी लास्ट व्हिडिओ जो अपलोड केलेला लडाखचा बजेट खर्च किती आला, त्यानंतर मी एक पोस्ट केलेली इन्स्टाला की आता थोडासा मला लेट होईल, व्हिडिओ माझे लेट येतील काही प्रॉब्लेममुळे. तर त्या पोस्टला मला खूप सारे कमेंट आलेले आणि खूप भारी वाटलं ते कमेंट वाचून की आपली पब्लिक आपले व्हिडिओ बघते. तर अशी बरीचशी पब्लिक आहे ती नेहमी आपले व्हिडिओ बघत असते, म्हणजे माझे आल्यानंतर, आणि तो पण न स्किप करता असे पण आपले फॅमिली आहेत. त्यामुळे खूप भारी वाटलं ते. फक्त आता काय होतं की जी दर संडेला मी निघायचो इकडे तिकडे राईडला, कारण बाईक उभी असली की मला आवडायची नाही. कधी एकदा संडे येतोय आणि मी राईडला निघतो असं व्हायचं, पण तसं आता थोडं कमी झालं आहे ते. पण त्यामुळे 15 ऑगस्टची जी राईड होती ती मी अजून पण काय पोस्ट नाही केली आहे किंवा कुठला बॅनर बनवून टाकला नाही, कारण माहीत नाही मला पॉसिबल होईल त्या दिवशी. तर माझंच खरं नाही आहे म्हणून मी ते काय सध्या मी पोस्ट करत नाही. तर म्हटलं आज लवकर आलेलो घरी थोडं, कारण आज पाऊस कंटिन्यू होता आज पूर्ण दिवस, त्यामुळे आम्हाला थोडं लवकर सोडलं. तर म्हटलं टाईम आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत पटकन एक गप्पा माझं तुम्हाला अपडेट देऊ. आणि म्हटलं थोडंसं ना बाईकचं काम आहे, म्हणजे ना बाईक माझी गेले 8 दिवस उभी आहे आणि पावसात भिजते. तर माझा विचार होता की आज तिला क्लीन करून म्हणजे वॉशिंग सेंटरला घेऊन जाते, पण तो टाईम भेटत नाही. तर आज मी विचार केला आपण घरीच वॉश करू, बिल्डिंग खाली. चेन्स पॉकेट जे मी नवीन टाकलेलं आहे ते मला क्लीन करायचं आहे. जेव्हा मी इन्स्टॉल केलं तेव्हापासून मी अजिबात तिला क्लीन केलं नव्हतं. तर माझ्याकडे थोडं डिझेल होतं, ते आता डिझेल घेऊन मी तुला क्लीन करतो आणि त्यानंतर जरा थोडीशी वॉश करतो. कारण माझ्याकडे मशीन आहे, ती आहे छोटीशी, पण ना काम चांगलं करते बघा. मी खूप वेळा यूज केलं हिला, पण आज म्हटलं तिला जरा खूप दिवसानंतर बाहेर काढलं आणि ना दोन्ही पण बॅटरी पहिले चार्ज केले. आणि हे जर बॅटरी तुमचे चार्ज असतील तरच ती ना चांगल्या फोर्सने पाणी येतं. त्यामुळे दोन्ही पण बॅटरी चार्ज केलेत. आता काय करतोय बघा, पाण्याची टंचाई सध्या आमच्याकडे आहे, पण काय करणार, हे बकेट मी सेपरेट ठेवलेलं बाईक वॉश करण्यासाठी. तर हे आपली बिस्लरीची बॉटल आहे मोठीवाली, ही घेऊन जातो. आणि ही एक हे बघा, हे बकेट खाली घेऊन जावं लागेल का, कारण ह्याच्यात सगळं सामान येईल असं. आणि हे पाणी मग ह्याच्यात टाकेन सगळं बाटलीमध्ये, आणि येताना मला बरं पडेल. ह्याच्यामध्ये बघा हे सगळं असं टाकतो इथे. बॅटरी 2 राहू दे, ते घेते, कारण त्याला पाणी लागलं तर परत खराब होईल. बाकी व्हिडिओ आता येत राहतील, पण राईड कधी कुठे होईल माहीत नाही आहे, कारण पाऊस पडतोय. माझी पण इच्छा होते की एक मान्सून राईड मस्त करायची, सोलो राईड करायची, असं पण वाटतं. मित्रांसोबत पण फिरायचं असं वाटतं, कारण माझे बरेचसे मित्र फिरत आहेत सध्या. आणि माझा दुसरा प्रॉब्लेम हा झाला आहे की माझा जो गोप्रो होता ना, तो थोडा आता थकला आहे, कारण तो ना जरा जरी चालला आणि म्हणजे शूट केला थोडा तरी तर गरम होतो आणि बॅटरी पण खूप गरम होते. त्यामुळे ती मला भीती आहे की गोप्रो जर बंद पडला तर माझे खूप प्रॉब्लेम होतील. तर मी थोडासा म्हणून त्याच्यासाठी शांत आहे. पण ठीक आहे, अजून पण मला साथ देतोय बऱ्यापैकी, कारण आता त्याला 4-4.5 वर्ष होऊन गेले गोप्रोला. तर अजून सध्या काही विचार नाही आहे, कारण आता सध्या जोपर्यंत बाईकचे EMI संपत नाही तोपर्यंत मी शांत बसणार आहे. पण व्हिडिओमध्ये गॅप पडली, मला पण समजते थोडा, तुम्ही पण नाराज आहात. बरीच मंडळी, बरेच जे आपले फॅन आहेत एकदम कट्टर फॅन, त्यांचे मला मेसेज पण आलेले इन्स्टावरती की आता काय प्रॉब्लेम आहे काय. पण मी काय शेअर करत नाही कोणाशी. पण बघू, जेवढं जमेल, जेवढा पॉसिबल होईल, जेवढा टाईम भेटेल तेवढा मी मस्त छान छान व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेन 100%. पुढच्या महिन्यात मोस्टली 1-2 दिवसाची राईड होणार आहे असा विचार आहे, पण बघू, माहीत नाही, आता सध्या सांगू शकत नाही. तर आता ना बाईक जातो खाली, बाईक मस्त वॉश करूया, कारण बाईक क्लीन असेल ना तर सगळं क्लीन. कारण बाईक आपण कसं आता उभी असली ना तर आपण थोडंसं फडका किंवा पाणी हे त्याच्यावर बसलंच पाहिजे, तर बाईक क्लीन राहणार. त्यामुळे जातो पहिले बाईक बघू काय हालत झाली आहे बाईकची ती. चला. पाऊस आत्ता कमी आहे, तर सकाळपासून धो 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 आमच्या इथे नाही बघा, इथे
सगळीकडे पाणी भरतं आहे बघा. पण आपली बाईक सेफ असते बरोबर CCTV कॅमेऱ्याच्या खाली, त्यामुळे टेन्शन नसतं. आता विषय काय आहे, मी ना ह्याचं कागद आहे ना मी पावसात पूर्ण टाकत नाही बाईकवर. का माहीत आहे, खाली गेलो ना इथपर्यंत येतो तो कागद. आणि मग काय होतं, पावसात जा उंदीर मुंगूस घूस वगैरे जे पण आहे ना ते आधारासाठी इथे येत असतात. आणि इथे येऊन मग ना ते उंदीर बिंदीर वरती चढतात इकडे बघा या साईडला. आणि मग सगळी विल्हेवाट लावतात, सत्यानाश करतात आपल्या वायरिंगचा. म्हणून मी पावसात मोस्टली असंच ठेवतो कवर आहे बघा, बाकी कुठे नाही. आता फक्त काय करतो, हिला असं पाण्यातून काढतो, बाईक वॉश करून घेऊ पहिलं, मस्त बाईक अशी फिरवून घेऊ जरा. आणि आपण एक 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 सामान काढू. पहिलं आधी मला काय करायचं आहे, डिझेल आणलं आहे ना, डिझेल, ते डिझेल ना ॲक्च्युली मला ना ही डब्बी आहे ना, ही बघा ही वाली डब्बी, ह्याच्यात मी ते डिझेल सगळं ओतलेलं आहे बघा. आणि ही ना कुठेतरी लावायचं आहे मशीनला, पण मला कळत नाही कुठे लावायचं. पण आता जाऊ दे, आता सोडा. आता मी ते फडक्यात घेऊन पहिला फुसून घेतो मस्तपैकी. पहिलं काय करतो, पाणी मारून घेऊ या मस्तपैकी, त्यानंतर पुढचं. पहिला ते पाणी मस्तपैकी मारून घेऊ सगळीकडे चैन बिनवरती, आणि मग डिझेल लावू त्याला. काय माहीत आहे, बाईक आपली जर उभी असेल तर क्लीन करायची हप्त्यातून एकदा तरी स्वतः. आणि रोज केली तर काय प्रॉब्लेम नाही, कारण बाईक क्लीन तर सगळं ते आपण रोज आंघोळ करतो. आणि बाईकला आपण लक्ष देत नाही. जेव्हा राईडला जायचं असतं ना तेव्हा फक्त आपण चकाचक पुसतो तिला बस, नंतर आपण काही लोक लक्ष पण देत नाही. त्यामुळे मला आता मस्त क्लीन करतो. हे बघा इकडे घाण झाली आहे कशी. पाऊस यायच्या अगोदर आपण आपलं काम केलं पाहिजे. तर जर पाऊस आला तर मग संपला विषय. पाणी तर आहे भरपूर. आजा 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 आया आया, अरे गिर गया. हा बघा पडला खाली. चैन क्लीन झाली ना बस. मेन आपलं काय असतं, चैन क्लीन झाली पाहिजे. आणि चैन एवढी महाग आहे ना भाऊ, काय विचारायला नको. आता ही माझी चैन दुसरी आहे, चेन पॉकेट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे चैन क्लीन होणं. बाकी काही माती निघून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. मेन म्हणजे असते आपली चैन. मारायचं पाणी मस्तपैकी, सगळी घाण निघायला पाहिजे बघा. आपण चैन स्प्रे वगैरे मारतो ना, चैन लूप, ते सगळं इथे येते बघा खाली. क्लीन झालं पाहिजे. हो 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 हो, एक नंबर काम करते ही. किंमत कमी पण काम खतरनाक करते. एक नंबर. वाव, कशाला 100-200 घालवायचे वॉशिंगला, हे बेस्ट आहे. 1500-2000 रुपयामध्ये मिळून जातं. भाई टाईम पे आया. कारण काय असतं, मला ट्रायपॉड आणला नाही. आणि ट्रायपॉड आणून ठेवणार कुठे, हे तेवढं अचानक जर पाऊस आला तर मोबाईल भिजेल. आपला दादा आला, त्याला सांगायचं पकड. चालेल आता क्लीन. ओके बघा, एकदम चकाचक करतो बघा. कसे आज काय आलं, बॅटरी उतरते. अच्छा, हे पाणी संपत आलं बाबा, पाणी संपत आलं. बस झालं, जास्त नका आता. थोडंसं मारू आणि आता घेऊ डिझेल लावायला. घेऊया आता डिझेल थोडंसं, एकदम चक्काचक असं. त्याला थोडंसं हे बघा, बघा फिरतो आहे बघा. त्याला टाईट केला पाहिजे, नाही तर पडून जाईल कुठेतरी, तर परत भेटणार नाही मला. काय आहे, थोडीशी चकाचक झाली ना तर बघ आपल्याला येता जाताना जरा बघायला पण छान वाटेल. आता थोडीशी एक राऊंड मारून आणतो. आता जायचं आहे सौम्याला घ्यायला स्कूलमध्ये, तेव्हा घेऊन जातो. बघू आता पाऊस नाही आला तर. पाऊस तर तयारी करतो आहे, पण त्याच्या अगोदर जाऊन येऊ. हां, आता मस्त इंजिन वगैरे चमकलं पाहिजे असं छान. ओकेमध्ये ओकेमध्ये ओकेमध्ये. चैन बघा कशी झाली आता, बघा क्लीन झाली ना थोडी. डिझेलमध्ये मस्त होती क्लीन, चांगली पुसली ना फडक्यात. डिझेल घ्यायचं थोडं आणि मस्त घासायची फडक्याने, चांगली निघून जाते सगळी धूळ वगैरे जे पण आहे.
चेन लूप फक्त चांगला वापरायचा मस्त. आता हे असं ना साठतो इथे बघा हे सगळं घाण ती. बघू अजून मारलं नाही, चेन लूप मारला पाहिजे नंतर. बाकी तर सगळं आता ऑन आहे. हॉर्न तर चालू आहे आपला, हॉर्न एकदम कडक. बस बघू पाऊस नाही आला तर घेऊन जाऊ तिला. हो अभी देखो. ओके मस्त झाली चकाचक. चला अशा प्रकारे आपली बाईक क्लीन झाली. आता माहीत नाही राईड कधी होईल, पण लवकरात लवकर मला असं खूप वाटतं की म्हणजे जेव्हा मी वरून बघतो ना बाईक, मला कसं तरी वाटतं की बाईक आपली उभी आहे. आणि मला वाटतं म्हणजे खरोखर जो राईड करायला म्हणजे करणार असतो ना, त्याला वाटतंच असतं की बाबा एक संडे भेटतो, एका संडेला कुठेतरी गेलं पाहिजे. आणि आता सध्या पाऊस परत चालू झाला आहे, वातावरण छान आहे, बाहेर मस्तपैकी हिरवंगार वातावरण झालं आहे. त्यामुळे आता कुठे जायचा हा प्रश्न येतो, कारण काही स्पॉट असे आहेत ना, कुठलं पण तुम्ही लोकेशन घ्या, प्रत्येक लोकेशनला म्हणजे खतरनाक गर्दी असते आणि जबरदस्त क्राऊड असतं. त्यामुळे मी असं लोकेशन बघतो आहे ना की जेणेकरून ते तुम्हाला आवडलं पाहिजे आणि मला पण बाईक चालवायला भारी वाटलं पाहिजे, मस्त वाटलं पाहिजे, असं मी लोकेशन बघतो आहे. आणि मला वाटतं 1-2 दिवसाची माझी एक राईड होईल, ती मोस्टली 2 दिवसाची होईल, एक 300-350 किलोमीटरची. बघू माहीत नाही किती तारीख आहे. 15 ऑगस्ट खूप प्लॅन होतं माझ्या डोक्यात की 2 दिवस सुट्टी लागून आली आहे, कुठेतरी गेलं पाहिजे, एक राईड ठेवली पाहिजे. पण माहीत नाही, थोडासा लाईफ बिझी असल्यामुळे सांगू शकत नाही. पण असं अधूनमधून भेटत तर 100% राहू. थोडे दिवस लागतील मला त्या म्हणजे थोडंसं बिझी लाईफमधून बाहेर यायला. एकदा का बाहेर आलो की आपले परत व्लॉग स्टार्ट होतील. पण तुमचं प्रेम असंच राहू दे. नक्की मला काही करून 30-40 हजारापर्यंत पोचायचं आहे. आपली सबस्क्रायबर फॅमिली तिथपर्यंत घेऊन जायची आहे मला, काही करून 2026मध्ये. तर तुमचा सपोर्ट पाहिजे. आणि इंस्टाग्रामवर पण मला तुम्ही फॉलो करता, अजून पण कोणी फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. रील बघा, मी काही माझ्या पद्धतीने मी अपडेट देत असतो. आणि रील पण मला वाटतं बऱ्याच लोकांना माझ्या आवडतं आहे. मी इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लवकरात लवकर 50K झाले पाहिजेत. त्यामुळे आता बघू, भेटू लवकरच काहीतरी छोट्याशा राईडमध्ये. तुम्हाला आता बाईक झाकून देतो कारण पाऊस येतो. हां चला बाय बाय.